नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शुक्रवारी 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 5च्या सुमारास राजगुरुनगर जवळ चांडोली तालुका खेड या ठिकाणी अमूल डेअरीच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे एक मोटर कार अपघातग्रस्त झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. अनेकदा संबंधित अमूल डेअरीच्या व्यवस्थापनाला सांगूनही यात बदल होत नाही. त्यामुळे रस्त्यावर लागणाऱ्या वाहनांमुळे अन्य वाहने अपघातग्रस्त होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याबाबतचे व्हिडिओ स्थानिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. पूर्व वैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला. जुन्या वादातून महाळुंगे तालुका खेड एका तरुणाला 3 जणांनी दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना चिखलीतील स्मशानभूमीजवळ घडली आहे. पोलिसांनी रोहन उर्फ गब्या भानुदास यादव याला अटक केली आहे. त्याच्या 2 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अशोक राजेंद्र भोसले वय 32 राहणार महाळुंगे तालुका खेड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात, छातीवर व पाठीवर दगडांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. एका किरकोळ अपघातानंतर दुचाकी नीट चालवण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात 3 तरुणांनी एका 21 वर्षीय युवकाला दगडांनी मारहाण केली. ही घटना आळंदीजवळील चरोली परिसरात घडली. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दुचाकीवरून जात असताना तो घसरला. त्यावर फिर्यादीने दुचाकी व्यवस्थित चालवा असे सांगितल्याने दगडाने मारहाण केली, तसेच शिवीगाळ करत दमदाटी केली. पुणे नाशिक महामार्गावर चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकता नगर परिसरात अपघात झालेल्या 35 वर्षीय इसमाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. केशव बालाजी तेलंग, वय वर्ष 35, सध्या राहणार वाकी आंबेठाण रोड, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार नांदेड असं मृत्यू झालेल्या इसमाचं नाव आहे. मागील आठवड्यात 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान एकतानगर भागात संबंधित व्यक्तीचा अपघात झाला होता. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करतायत. तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यानच्या रेल्वे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिकांचा लढा दररोज आणखी तीव्र होतोय. सर्व राजकीय मंडळींना भेटल्यानंतर कुरुळी आणि परिसरातील गावातील बाधित नागरिकांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी येथे भेटून या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीच्या समस्या मांडल्या. मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोनवर संपर्क साधून समस्यांचे निराकरण करण्यास सांगितलंय. दरम्यान स्थानिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजेच OST राजेंद्र साबळे पाटील यांना देखील भेटून या रेल्वे प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या नागरिकांची व्यथा मांडली आहे. पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी तालुका खेड हद्दीत उड्डाणपुलांच्या खालील भागात गटारांचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत. वाहनं एवढं बेकार परिस्थिती आहे की सगळं गटाराचं पाणी हे ब्रिजच्या शेजारी सगळ्या लोकांना पायी सुद्धा चालता येत नाही. तब्बल आठवड्याच्या सुट्टीनंतर शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व शासकीय कार्यालये सुरू झाली. मात्र खेड तालुक्यातील शासकीय कार्यालये सकाळपासूनच ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शासकीय कार्यालयात रखडलेल्या कामासाठी आलेल्या सर्वसामान्य जनतेला हात हलवीत माघारी परतावे लागले. राजगुरुनगर शहरातील पंचायत समिती, प्रांत तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, कृषी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी चक्क दांडी मारल्याचं पाहावयास मिळालं. खेड पंचायत समितीच्या अंतर्गत गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, बांधकामचे जयंत कचरे, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर योगेश शेळके, महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी अनिकेत पालकर हे प्रमुख अधिकारी उपस्थित असले तरी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पंचायत समितीचे प्रमुख गट विकास अधिकाऱ्यांसह लेखा विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, स्वच्छता अभियान विभाग, घरकुल योजना विभाग, कृषी विभाग, बालविकास प्रकल्प कार्यालय क्रमांक 1 आणि समाज कल्याण विभागाला पूर्ण टाळे लागले होते. तर प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभागात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. प्रांत तहसीलदार कार्यालयात तुरळक कर्मचारी उपस्थित होते. प्रांत अनिल दौंडे वगळता महसुलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारली. मोजणी, भूमी अभिलेख कार्यालय प्रमुखांसह सर्वांनी दांडी मारली. दुय्यम निबंधक कार्यालये ओस पडली होती. वीज वितरण कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, लघु पाटबंधारे विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, उपविभागीय कृषी विभाग आदी शासकीय कार्यालयांमधून तुरळक उपस्थिती होती.
पुणे शहरात आणि आजूबाजूच्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दांडी मारली, तर ग्रामसेवक आणि मंडलाधिकारी, तलाठी आपल्या नेमलेल्या गावात सजात फिरकलेच नाहीत. शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर पासून शासकीय कार्यालये बंद होऊन सोमवार ते गुरुवार पर्यंत शासकीय सुट्ट्या होत्या. शुक्रवार या दिवशी शासकीय कार्यालये उघडली. मात्र शनिवार 25 ऑक्टोबर आणि रविवार 26 ऑक्टोबर 2025 या जोडून सुट्टी आल्यामुळे शुक्रवार हा दिवस भाकड ठरला. प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे चित्र खेड तालुक्यातील शासकीय कार्यालयात पाहावयास मिळाले. दिवाळी सणानंतर मुळगावी गेलेले नागरिक आता परतण्यास तयार होत आहेत. शुक्रवारपासून 24 ऑक्टोबर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मात्र रविवारी आणि त्यानंतर पुढील काही दिवस गावाहून परतणाऱ्या वाहनांमुळे महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी महामार्ग पोलीस, पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहन चालकांना महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर मार्गावर 25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. नाशिक पुणे महामार्गावरील चाकण परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग संत होऊ शकतो. प्रवाशांना सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत प्रवास टाळण्याचे सुचवले आहे. वाहन चालकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरावी, मोटारी व खासगी बसने प्रवास टाळावा, महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांच्या नियमांचे पालन करावे असे पोलिसांनी सांगितले आहे. नाशिक फाटा खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला 15वी मुदतवाढ देण्यात आल्याने शासनाने या भागातील जनतेच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप होत आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट लिहून याबाबत खेद व्यक्त केलाय. सदरच्या पोस्टमध्ये खासदार कोल्हे यांनी म्हटलं आहे की नाशिक फाटा खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला 15वी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारचे उदासीन धोरण पाहता चाकण आणि परिसरातील जीवघेणी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने सदर प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळी सुरू झाला असता तर आतापर्यंत तो पूर्ण झाला असता, नागरिकांची सोय झाली असती आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यात मदत झाली असती. परंतु या प्रकल्पाच्या निविदा प्रकल्पालाच वारंवार मुदतवाढ मिळते. यामुळे या परिसरातील नागरिक, उद्योजक, शेतकरी आणि कामगारांची मात्र मोठी गैरसोय होत आहे. हे लक्षात घेता नाशिक फाटा ते खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सेवेत रुजू होणे आवश्यक आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण या विषयात वैयक्तिक लक्ष घालून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावे. नमूद करण्याची बाब म्हणजे चाकणचे दोन्ही उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या सदोष आहेत. ते दोन्ही उड्डाणपूल पाडून अतिरिक्त मार्गिकेचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्याची आवश्यकता आहे. तरी याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे. या भागाची रचना, वाहतुकीच्या सोयी आणि इतर बाबी लक्षात घेतल्या तर पुणे नाशिक महामार्ग, रेल्वे, नाशिक फाटा ते राजगुरुनगर मेट्रो, कर्जत राजगुरुनगर, शिरूर महामार्ग हा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन या भागासाठी अक्षरशः वरदान ठरणार आहे. हा उपक्रम प्राधान्याने राबवला गेला तर जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे या भागातला गुदमरलेला विकास मोकळा श्वास घेऊ शकेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपणास नम्र विनंती आहे की कृपया आपण या कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनच्या उपक्रमाला गती देऊन तो पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती खासदार कोल्हे यांनी फेसबुक पोस्टमधून केली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रात असलेल्या नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुक उमेदवार आहेत. पक्षाचे तिकीट न घेता केवळ पैशांच्या जीवावर ही निवडणूक लढवण्याचा अनेकांचा प्रयत्न असल्याच्या चर्चा मतदारांमध्ये होत आहेत. चाकण एमआयडीसीमध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्स असोसिएट्स युनियनच्या फलकाचे अनावरण कामगारांनी केले. या युनियनमध्ये एकूण 455 सभासद असून सर्व कामगार बांधवांनी एकत्र येऊन फलकाचे पूजन केले. यावेळी कामगार प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपावली निमित्ताने रेटवडी येथे गडकोट किल्ले स्पर्धेत 25 स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी आणि रोख रकमेसह सर्व सहभागी स्पर्धकांना ऐतिहासिक विषयास अनुसरून पुस्तक तसेच शालेय उपयुक्त वस्तू भेट देण्यात आली. परतीचा पाऊस पाठ सोडण्यास तयार नसून शुक्रवारी 24 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान राजगुरुनगर शहरासह परिसरात पावसाने तुरळक काही वेळ हजेरी लावली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मोईगाव येथे काकड आरती सकाळीच मोठी गर्दी होत आहे. श्रद्धा आणि भक्तीचा अविस्मरणीय क्षण अनुभवता येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या काकडा आरतीस परिसरातील अनेक नागरिक आवर्जून भेट देत आहेत. सन्मार्ग फाउंडेशनच्या अध्यक्ष शीतल आशिष येळवंडे व सामाजिक कार्यकर्ते आशिष येळवंडे यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मोईगाव येथे पार पडलेल्या काकड आरती कार्यक्रमास हजेरी लावली.
नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात खेड बाजार समितीच्या उपसभापती क्रांती सोमवंशी यांचे पती व भाजपचे कार्यकर्ते संदीप सोमवंशी यांच्या उमेदवारीने मोठी चुरस निर्माण होणार आहे। खराबवाडी गावातील संदीप सोमवंशी हे सर्व पक्षांचे सहमतीने उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा आहे। भाऊबीजेची रात्र ठरली अखेरची। जीवापाड प्रेम केलेल्या पत्नीने घेतला नकुलचा जीव। एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिसर स्तब्ध झालाय। सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंदा भोईर वय वर्ष 40 यांचा त्यांची पत्नी चैताली भोईर हिनेच गळा दाबून खून केला। विशेष म्हणजे ही घटना भाऊबीजेच्या रात्रीच घडली। नकुल आणि चैताली यांचा विवाह प्रेमविवाह होता। दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते। त्यांच्या संसार वेलीवर 2 गोंडस मुलं फुलली। दोघांनाही सामाजिक कार्याची आवड होती। नकुलने पत्नीला प्रोत्साहन देत आगामी पालिका निवडणुकीत तिच्या उमेदवारीसाठी काही दिवसांपूर्वी मोठा आणि भव्य कार्यक्रमही आयोजित केला होता। मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता। चैतालीच्या वागणुकीवरून नकुलला संशय येत होता। या संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते। नकुल मात्र संसार म्हटला की भांड्याला भांडे लागतेच या उक्तीप्रमाणे हे वाद मनावर घेत नव्हता। भाऊबीजेच्या सणाच्या मुहूर्तावर दोघांनी एकत्र सण साजरा केला। रात्री जेवणही केलं। मुले शेजारच्या खोलीत झोपली होती, पण रात्री अंदाजे 2 ते 2:30च्या दरम्यान चैतालीने झोपेत असलेल्या नकुलचा गळा कपड्याने आवळला। नकुल गाढ झोपेत असल्याने तो काहीच प्रतिकार करू शकला नाही। विशेष म्हणजे नकुल निष्प्राण पडल्यावर चैतालीने स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितले, मी माझ्या नवऱ्याचा गळा दाबून खून केलाय। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व तिला ताब्यात घेतले। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सर्वांच्या मनात एकच प्रश्न, इतके प्रेम करणाऱ्या या दाम्पत्यामध्ये एवढी कटुता कशी निर्माण झाली? चैतालीने हा टोकाचा निर्णय नेमका का घेतला? तिच्या मनात एवढा राग कशामुळे निर्माण झाला आणि नकुलच्या मनात संशयाचं भूत कशामुळे घुसलं? यात आणखी कोणी तिसरी व्यक्ती कारणीभूत आहे का? या सर्व पैलूंचा चिंचवड पोलीस तपास करत आहेत। समाजात लोकप्रिय असलेल्या नकुल भोईर यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे। या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो, नात्यात मतभेद झाले म्हणजे त्याचा शेवट जीव देणे किंवा घेणे यातच का व्हावा? या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही अनुत्तरित आहे। खेड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचा काय आहे अजेंडा? पुणे जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती आणि आळंदी चाकण व राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकांच्या बिगुल वाजल्या आहेत। पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी आगामी निवडणुकीतील याच उमेदवारांशी संवाद साधला असता राजगुरुनगरमधील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांनी काय सांगितले जाणून घेऊयात। नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत राजगुरुनगर नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट दीपक थिगडे। नमस्कार, सर्वप्रथम राजगुरुनगरवासियांना मनापासून दीपावलीच्या शुभेच्छा। मी ॲडव्होकेट दीपक रामदास थिगडे, सदस्य राजगुरुनगर बार असोसिएशन, राजगुरुनगर नगराध्यक्ष पदाचा मी येणाऱ्या निवडणुकीला इच्छुक उमेदवार आहे। दीपक सर, आज आपल्या राजगुरुनगर शहराची परिस्थिती काय आहे आणि तुमची धोरणं काय आहेत? राजगुरुनगर शहराच्या परिस्थितीबद्दल सांगायचे झाले तर आज राजगुरुनगर शहरामध्ये जे काही ड्रेनेज लाईन असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कचरा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल, रस्ता असेल, या सर्वांचा बोजवारा उडालेला आहे। अक्षरशः सर्व जे काही योजना होत्या त्या धूळ खात पडलेल्या आहे। खरं तर राजगुरुनगर शहराच्या बाबतीत सांगायचा प्रयत्न केला तर अत्यंत केविलवाने असा सांगूशी वाटतं की जे काही योजना आल्या आहे या योजनेमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि टक्केवारी खाण्याचं काम या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। तुम्ही नुसतं राजगुरुनगर नाही तर चाकण नाही, आळंदी या तिन्ही नगर परिसरामध्ये जर पाहिले असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि टक्केवारी खाण्याचं काम केलेलं आहे। कोणत्याही ठिकाणी जा लोकप्रतिनिधीच हे कामं घेतात, टेंडर काढले जातात आणि निकृष्ट दर्जाची कामे करून पैसा कमावण्याचा धंदा हा इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या ठेकेदारांनी आणि लुटलेला आहे आणि चालवलेला आहे। सर, तुम्ही आता भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला तर तुमच्याकडे काय उदाहरण आहे भ्रष्टाचाराविषयी सांगण्यासाठी? भ्रष्टाचाराबद्दल सांगायचं झालं तर कोणती योजना पूर्ण झाली का नाही याचं पहिल्यांदा प्रथम आपण चेक केलं पाहिजे। जी काही आमची HTP प्लॅन केलेला आहे, ड्रेनेज लाईन केलेली आहे, त्या ड्रेनेज लाईनचं सर्वात जिवंत उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधील राजगुरुनगरमधील जो काही पाडावाडी, आनंदनगर, जो काही एसटी स्टँड तो एरिया आहे त्या एसटी स्टँड कुठल्या भागातील सर्व जे काही आपण मैला आहे किंवा जो काही आहे तो पूर्णपणे त्या ओढ्यामध्ये सोडला जातो आणि ते पाणी पुढे नदी पात्रामध्ये सोडलं जातं। म्हणजे हा
जे काही तुम्ही ड्रेनेज लाईन कशासाठी केलेली आहे त्या ठिकाणी तो मैला गेला पाहिजे, त्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आपण जर प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन पाहिलं तर तो मैला पूर्णपणे ओढ्यामध्ये सोडलेला आहे आणि तो मैला त्या ओढ्यामध्ये सोडून नदीपात्रात जाऊन त्याच्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. ही पूर्णपणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारच आहे आणि नागरिकांची लूटच केलेली आहे. तुमची उमेदवारी कशासाठी आहे? माझी उमेदवारी खरं तर मी राजगुरू शहरातील जनतेच्या नागरिकांनी मला विनंती केली, आग्रह केला की आणि जनतेच्या खातर मी निवडणूक लढवतो आहोत. कारण की मागील काळामध्ये सर्व राजगुरूंनी मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे. जो काही करवाढीचा प्रश्न होता त्या करवाढीच्या माध्यमातून नागरिकांवर दिवसाढवळा दरोडा टाकण्याचं काम प्रशासन आणि नगर परिषदेच्या माध्यमातून चाललं होतं. त्याला वाचा फोडण्याचं काम मी केलं. नुसतं वाचा फोडून केलं नाही तर मी शोले स्टाईल आंदोलन पाण्याच्या टाकीवर चढून केलं. तर काही लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून मला अडकवण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी कुठल्याही दबावाला बळी न पडता सातत्याने मंत्रालयामध्ये जातोय, वारंवार पाठपुरावा करतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काही करवाढीचा विषय आहे तो नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर माझी उमेदवारी ही राजगुरू शहरातील गेले स्वातंत्र्य मिळून 65 ते 70 वर्ष झाले, परंतु शहरातील नागरिकांना कधी स्वच्छ पाणी मिळालं नाही. माझी उमेदवारी ही गावच्या जनतेला स्वच्छ पाणी देण्यासाठी आहे. कारण की आजपर्यंत या पाण्यासाठी राजगुरू यांनी 200 कोटी रुपयाचं हा आकडा मी तुम्हाला कॅमेरा समोर सांगतोय. 222 कोटी रुपये लोकांनी खर्च करून गेल्या 12 वर्षामध्ये पाणी विकत घेतले आहे आणि पाण्याचे धंदे सुद्धा यांचेच आहे. यांनी आजपर्यंत पाणी योजना होऊन दिली नाही, कारण की जनतेला लुटायचे. प्रत्येक नागरिकांनी रोज एक 30 रुपयाचा पाण्याचा जार घ्यायचा. साधारणपणे राजगुरू शहरामध्ये 17,000 मिळकती आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 17,000 गुणिले 30 रुपये 5,10,000 दिवसाला पाणी विकत घेतलं तर तुम्ही त्याची कॅल्क्युलेशन आकडेवारी केली तिथं वर्षाला साधारणपणे 18 कोटी आकडा आहे. आणि जर नगर परिषद होऊन 12 वर्ष झाले तर 12 वर्षात गुणिले 18 जर आकडेवारी केली तर 220 कोटी रुपये आकडा हा जनतेने पाण्यासाठी खर्च केलेला आहे. म्हणजेच यांनी पाणी मिळवून दिलं नाही, यांनी 220 कोटी रुपये हे जनतेचे लुटलेले आहे. या पाणी योजनेसाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून या राजगुरूच्या जनतेला पाणी मिळण्यासाठी माझी उमेदवारी. मला माहितीच असेल कचरा व्यवस्थापन सगळ्यात मोठी आपल्याकडं झालेला प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही कचरा व्यवस्थापनासाठी काय धोरण आखली आहे? आज आपण राजगुरू शहरामध्ये जर एंट्रीला ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचं स्मारक आहे, त्याच्या शेजारी जो काही नवीन पूल बांधलेला आहे त्या पूलवर जर गेलं तर आपण पाहिलं तर प्रथम तर लेफ्ट साईडला राजगुरूंचं स्मारक आहे आणि उजव्या बाजूला जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात राजगुरू शहरामध्ये कुठेही जाऊ पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून या कचरा समस्याबद्दल वारंवार नगर परिषदेची विनंती केली होती. त्याच्यावर मंत्रालयातून मी घनकचरा व्यवस्थापनाची चौकशी लावली आणि त्या चौकशीमध्ये तहसीलदार साहेबांसमोर आमची सुनावणी झाली. त्याच्यानंतर नगर परिषदेने जो काही कलेक्टर साहेबांनी त्यांनी ती जागा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अनेक वेळा या ठिकाणी नागरिकांनी विनंती केली, परंतु हे आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी फक्त घनकचरा व्यवस्थापन आम्ही करू हे फक्त गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यासाठी माझी उमेदवारी कचऱ्याचा जे काही मला तुम्ही लोकनियुक्त नगराध्यक्षपद निवडून दिल्यानंतर मी सर्वप्रथम या नगराध्यक्ष झाल्यानंतर गावच्या घनकचरा व्यवस्थापन आहे जो राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून भांडून आणि तो प्रश्न कसा सुटेल त्याच्यावर काय योग्य निर्णय घेण्यात येईल किंवा त्यासाठी लागणारे जे काही नियोजन असेल त्यासाठी प्राधान्याने कमी करणार आहे आणि घनकचरा व्यवस्थापन कचरा सोडवणारच आहे. सर, तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहात? मी गेल्या 1 महिन्यापासून राजगुरू शहरामध्ये प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स देऊन नागरिकांनी मला उमेदवारी तू लढ, तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत असा नागरिकांनी मला सांगितले आहे. त्याच्यामुळे आज मी प्रचारात आघाडी घेतल्यामुळे काहींची धांदल उडालेली आहे. त्याच्यामुळे विरोधक काही माझ्यावर टीका करत आहे. हा फाटका उमेदवार आहे, याच्याकडे काय आहे हे आहे. माझ्याकडे भ्रष्टाचाराचे पैसे नाही, नगरपालिका लुटून केलेले माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे जनतेचं प्रेम आहे. आणि ह्या 28,000 नागरिकांनी मला जे आजपर्यंत 1 महिन्यात प्रेम दिलेलं आहे त्या जनतेच्या प्रेमाखातर मी निवडणूक लढवणार आहे. परंतु माझी यांना एकच सांगण्याची विनंती आहे, मी फाटका जरी असेल आजपर्यंत मी फक्त जेवढ्या निवडणुका झाल्या तुम्ही सर्वांनी पाहिल्या असेल मी प्रत्येक निवडणुकीला सतरंजा उचलण्यापासून टाकण्यापासून काम केलेलं आहे. म्हणून आता येणारी निवडणूक आम्ही काय प्रत्येक वेळेस सतरंजाच उचलायची आहे का? म्हणून जनतेच्या आग्रह खातर ह्या भ्रष्टाचार मुक्त आणि टक्केवारी मुक्त या लोकप्रतिनिधींनी जो काही केला आहे तो उघडा करण्यासाठी आणि त्यांना बाहेर आणण्यासाठी ही उमेदवारी माझी गावच्या विकासासाठी आणि त्यांच्या जनतेसाठी मी उभा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.